भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र येऊन देशात वोट चोरी करत असल्याचा गंभीर आरोप करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सुमारे 300 खासदार, त्यात खासदार प्रणिती शिंदे यांचाही समावेश होता, संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यासाठी निघाले असताना पोलिसांनी मोर्चा अडवला। खासदारांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले। यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी सर्वांना मार्गातच अडवून ताब्यात घेतले असता आता पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू आहे। वोट चोर गद्दी छोड या घोषणांनी दिल्लीचे वातावरण दणाणून गेले होते। ही वोट चोरी देशाच्या लोकशाहीसाठी गंभीर धोका आहे। पोलिसी बळाचा वापर करून करोडो मतदारांनी निवडून दिलेल्या जवळपास 300 खासदारांचा आवाज दाबला जात आहे। त्यांचे आंदोलन चिरडले जात आहे, तर सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल? या देशातील नागरिकांनी आता वोट चोर गद्दी छोड म्हणायला सुरुवात केली आहे। आता लोकशाही उरली नाही। मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाने लोकशाहीशी केलेला हा खेळ सहन केला जाणार नाही। आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी कटिबद्ध आहोत। वोट चोरी थांबवण्यासाठी आणि देशाची लोकशाही टिकवण्यासाठी लढा आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देत जनतेने सुद्धा आता या आंदोलनाला साथ द्यावी असे आवाहन केले।